नमस्कार मित्रांनो, IPL वरती मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या आठवड्यात माझी 500 रुपयाची एक नोटच हरवली. बाहेर गेलो होतो, मोबाईलच्या जवळ ठेवली होती. मोबाईल काढताना नोट खिशातून कधी पडली कळलंच नाही. आणि घरी आल्यानंतर मला कळलं की 500 रुपये गेले. तुम्हाला सांगतो, 2-3 दिवस मला झोप नव्हती. माझ्या गलथानपणाची मलाच त्या ठिकाणी लाज वाटायला लागली. फक्त 500 रुपये गेले, पण अनेकांचे एका क्षणामध्ये 40,000, 50,000, 60,000 रुपये जातात. तेव्हा त्यांचं काय होत असेल? आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना हे पैसे जातात तरी कसे, सायबर सुरक्षा म्हणजे काय, हे एकदा पुन्हा समजून सांगण्यासाठी. पुन्हा म्हणजे काय? पुढच्या ठेस मागच्या शाणा असं पण म्हणतो. रोज बातम्या वाचतो आपण की आज अमक्या लोकांना फसवलं, तमक्या लोकांना फसवलं. तुम्ही काही शहाणे होत नाही. आणि म्हणून माझा जरासा एक प्रयत्न आहे, तुम्हाला थोडंसं शहाणं करून सोडावं. आणि म्हणून मी आज या ठिकाणी या क्षेत्रामध्ये मनोभावे कार्य करणाऱ्या, जवळपास सेवेच्या भूमिकेतूनच कार्य करणाऱ्या डॉक्टर रुपाली कुलकर्णी या ठिकाणी आले आहेत. मॅडम नमस्कार सर. आपलं मी मनापासून स्वागत करतो. एक चांगला विषय घेऊन तुम्ही आज IPL वरती आलेले आहेत. प्रथम यांचा थोडक्यात परिचय करून देतो. रुपाली कुलकर्णी यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे. त्या अर्थाने त्या डॉक्टर आहेत. AWS या फायनान्शियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये त्या कार्यरत आहेत. IT कंटेंट आणि ट्रेनिंग हेड आहेत त्या तिथे. आणि त्याचबरोबर त्या सायबर सुरक्षा आणि आर्थिक साक्षरता याचं त्या प्रशिक्षण देत असतात. अल्पारंभ फाउंडेशन मध्येही त्या कार्यरत आहेत. नाशिकच्या अनेक इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये त्यांनी अध्यापन केलेलं आहे, प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि या सगळ्या या कार्यामध्ये हा जो विषय आहे त्या अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. आणि म्हणून तुम्ही कितीही या ठिकाणी अनेक बातम्या वाचल्या असतील, हे सगळं तुम्हाला माहीत आहे, तरी एक ना एक दिवस तुम्ही फसणार आहात. तशी तुमची फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आपण पूर्णपणे ऐका. अनेक बारीक सारीक गोष्टी त्या आज आपल्या पुढे उलगडून दाखवणार आहेत. तर पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये कशा काय आल्या, म्हणजे तुम्हालाही ठेस लागली, तुमचेही पैसे गेले म्हणून तुम्हाला असं वाटलं की काय? सर्व प्रेक्षकांना, श्रोत्यांना नमस्कार. सरांनी प्रश्न विचारला की मी या क्षेत्रात कशी काय काम करायला लागले. तर गेले 15+ वर्षापासून मी SWS फायनान्शियल सोल्युशन्स मध्ये काम करते आहे. ही बेसिकली पोर्टफोलिओ मॅनेजमेंट संस्था आहे, म्हणजे लोकांचे पैसे आम्ही गुंतवतो. तर ह्या क्षेत्रात काम करत असताना आम्हाला असे अनेक ग्राहक भेटत गेले की ज्यांनी यानं त्या माध्यमातून आपले पैसे गमावलेले आहेत. ज्याच्यामध्ये सायबर फ्रॉड्स किंवा डिजिटल घोटाळे या माध्यमातून त्यांचे पैसे गेले. आणि गेल्या काही वर्षांचे आकडेही चक्रवणारे होते. म्हणजे 2021 पासनचा जर आपण डेटा पाहिला तर गेल्या 5 वर्षामध्ये सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये 900% वाढ झालेली आहे. आणि हा खूप चक्रावणारा आकडा आहे. कारण याच्यामध्ये आपण हॅकिंग आणि फिशिंग हे शब्द आपण वापरतो. बरोबर. म्हणजे सायबर सुरक्षा म्हणजे काय आणि या दोन शब्दांच्या मधला फरक काय हे आपण जरा सांगूया. मगाचं थोडं कंटिन्यू करते की हा विषय यासाठी इतका महत्वाचा वाटतो कारण आजचे जर आपण आकडे पाहिले तर नॅशनल सायबर क्राईम पोर्टल जे आहे आपलं भारतीय सरकारचं, तर त्यांच्या आकड्यांनुसार जवळपास 22,000 कोटी इतके रुपये लोकांनी या सायबर फ्रॉड्स मध्ये गमावलेले आहेत. 22,000 कोटी अप्रॉक्सिमेटली. सो इतके पैसे जर जात आहेत तर मला असं वाटतं प्रत्येकाच्या हातात खेळणारा हा मोबाईल असतो. आणि म्हणून सायबर सुरक्षा रिलेटेड अवेअरनेस करणं मला गरजेचं वाटलं आणि या क्षेत्रात मी काम करायला लागली. तर तुम्ही जो प्रश्न विचारला आहे हॅकिंग आणि फिशिंग, तर सायबर सुरक्षेच्या संदर्भात आपण हे दोन्ही टर्म्स नेहमीच ऐकतो. पण हॅकिंग ही टर्म जरा थोडी टेक्निकल साईडला झुकणारी आहे. म्हणजे तुमच्या कम्प्युटरचा किंवा तुमच्या डिजिटल डिव्हाइसच्या टेक्नॉलॉजीला ब्रीच करून तुमच्या माहितीचा किंवा डेटाचा गैरवापर करणं म्हणजे हॅकिंग, जिथे टेक्नॉलॉजी रिलेटेड काही संबंध आहे. पण फिशिंग म्हणजे जसं नावच सांगतं आपल्याला की एखादा मासा गळाला लावणे, तसं फिशिंग म्हणजे माणसांच्या भावनांचं मॅनिप्युलेशन करून
त्यांच्या खिशातनं अलगद पैसे काढून घेणं, याला आपण फिशिंग म्हणतो, की ज्याच्यामध्ये कधी भीती दाखवणं, प्रेशराईज करणं किंवा काही धोका आहे असं दाखवणं किंवा काही इमर्जन्सी घटना घडते आहे म्हणून तुम्हाला पैसे भरावे लागणार आहे असं भासवणं. सो या वेगवेगळ्या मानवी ज्या भावना असतात त्याला आपण बळी पडतो आणि आपसुकच आपले पैसे सायबर गुन्हेगारांना काढून देतो. सो हे फिशिंग याला असं म्हणतात. आणि जर आपण सायबर फ्रॉडच्या घटना बघितल्या तर 80 ते 90% प्रकार हे फिशिंग या प्रकारातनं घडत आहेत. म्हणजेच जनता जी आहे ती अधिकाधिक भावनांना बळी पडून आपले पैसे गमावते आहे आणि म्हणून त्या रिलेटेड अवेअरनेस मला गरजेचा वाटतो आणि अल्पारंभ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही याच्यात काम करतो. बरोबर. म्हणजे अल्पारंभ फाउंडेशनच्या सुद्धा या म्हणजे या विभागाच्या सुद्धा हे काम आहे. हो, शैक्षणिक आयाम हा अल्पारंभाचा एक मुख्य आयाम आहे की ज्यामध्ये आपण म्हणजे अकॅडमिक शिक्षण जे आहे त्याला सपोर्ट करण्या व्यतिरिक्त अशा वेगवेगळ्या जे विषय आहेत ज्याच्यामध्ये अवेअरनेसची गरज आहे, ज्याच्यामध्ये वित्तीय साक्षरता येते, ज्याच्यामध्ये ही सायबर सुरक्षा येते, ह्याच्यामध्ये आपण काम करतो. अनेक संस्था, ज्येष्ठ नागरिक क्लब, कॉर्पोरेट्स इथे जाऊन आपण हा अवेअरनेसचा कार्यक्रम करतो आणि अगदी दैनंदिन व्यवहारात आपण काय काळजी घेतली पाहिजे हे जेव्हा जनसामान्यांना समजतं तेव्हा कदाचित ते अजून सायबर अलर्ट किंवा डिजिटली साक्षर होत असावेत. एक दोन अशी चांगली उदाहरणं आम्हाला सांगा ना, की अतिशय सहजपणे लोक कसे फसवले गेलेत वगैरे. म्हणजे खूप घटना आहेत ज्याच्यामधनं हे सायबर फ्रॉडचे प्रकार घडतात. तर एक 2-3 प्रकार मी तुम्हाला सांगते, कदाचित तुम्ही ऐकलेही असेल. मध्यंतरी नाशिक किंवा महाराष्ट्रातच म्हणूयात MSCBच्या नावाने चालणारा फ्रॉड हा खूप मोठा होता. म्हणजे तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतो की आज जर तुम्ही तुमचं MSCBचं बिल भरलं नाही तर तुमची 24 तासात वीज कट होणार आहे आणि हे सगळं व्हायला नको असेल तर ही लिंक आहे, इथे जाऊन पेमेंट करा आणि तुमच्या घरातली वीज मग कट होणार नाही. तर जेव्हा आपण हा मेसेज पाहतो तेव्हा आपण पॅनिक होतो, घाबरून जातो की बापरे लाईट गेले तर कसं चालेल. आणि त्या पॅनिक स्थितीमध्ये आपण काय करतो, ती लिंक MSCB कडनंच आलेली आहे की नाही याची खातरजमा न करता त्या लिंकवरती जाऊन आपण पेमेंट करून मोकळे होतो. पण ही लिंक जी असते ती फसवी असते, ती सायबर फ्रॉडिस्टर्सनी पाठवलेली असते आणि आपण त्यांना पेमेंट करत असतो. तर असे हजारो रुपये सामान्य नागरिकांनी गमावले आहेत. म्हणजे मला सांगावं असं वाटेल की हे सगळे पैसे जे आपण 22,000 कोटी आकडा मगाशी ऐकला की हे काही श्रीमंत लोकांच्या खिशातनं जाणारे पैसे नाही आहेत, ते तर असू शकतील, पण जनसामान्यांच्या खिशातनं लहान अमाऊंट जाऊन सुद्धा असे मोठी अमाऊंट ही तयार झालेली आहे आणि म्हणून या बाबतीत अवेअर राहणं गरजेचं आहे. दुसरी घटना बऱ्याच जणांनी ऐकली असेल की डिजिटल अरेस्ट ज्याला असं म्हणतात. खरं तर भारतामध्ये डिजिटल अरेस्ट असा कुठलाही लीगल प्रकार नाही आहे. तर ह्यामध्ये काय होतं की तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो आणि त्या कॉलवरती तुम्हाला मागे सगळा पोलीस स्टेशनचा सेटअप दिसतो, त्या अगदी शाखेचं नाव वगैरे दिसतं आणि तिथे हवालदार पोलीस ये जा करतायत असं दिसतं आणि तुम्हाला लगेच वाटतं की अरे आपल्याला पोलीस स्टेशनमधनं हा व्हिडिओ कॉल आलेला आहे. आणि कॉलवरती तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या नावे एक चुकीचं पार्सल आहे, म्हणजे पार्सल आलेलं आहे, त्याच्यात चुकीची वस्तू आम्हाला दिसलेली आहे आणि तुम्ही याच्यात अडकण्याची शक्यता आहे. तर हे तुम्ही का करत आहात आणि ह्याच्यात तुम्हाला जेल होण्याची शक्यता आहे. सो अशी आपल्याला थोडीशी ती धमकी दिली जाते की तुम्ही आता आज जाणार आहात थोडक्यात. आणि हे सगळा मनस्ताप टाळण्यासाठी तुम्हाला आम्ही उपाय सुचवतो. तुम्ही या लिंक वरती जाऊन जर हे पेमेंट केलं तर आपण हे मॅटर हाताळू शकतो. आणि मला म्हणजे सांगणं हे खरं दुःखद आहे की अनेक ह्याच्यामध्ये मुख्यतः ज्येष्ठ नागरिक असतात की सायबर गुन्हेगार जे असतात ते लक्ष ठेवून असतात की कोणाकडे किती पैसा साधारण आहे आणि मग ते आणि जे टेक्नोसावी नसतातही, तर अशा ग्रुपला ते टार्गेट करतात आणि त्यांना धमकावण्याच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटमधनं हे पैसे काढले जातात. तर त्या केसमध्ये तुम्हाला मोबाईल बंद करू दिला जात नाही, कॉल कट करू दिला जात नाही आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रतिष्ठित नावांनी धमक्या दिल्या जातात की आम्ही हे असं करू शकतो. आणि मग लोकांनी हजारो कोटी रुपये ह्याच्यातनं गमावलेले आहेत. नुकतीच नाशिकमधलीच एक घटना आहे की काही कोटी रुपये एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या अकाउंटमधनं ट्रान्सफर केले. का? कारण हे पोलिसी लचांट मागे नको. पण खरं तर म्हणजे ह्याचे गांभीर्य इतकं मोठं आहे की आपले माननीय पंतप्रधान मोदीजींनी त्यांच्या मन की बात मध्ये येऊन हे आवाहन केलं होतं की डिजिटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार भारतामध्ये नाही आहे आणि तुम्ही याला बळी पडू नका. सो असे काही प्रकार घडतात. अजून एक नाशिक मधलीच घटना सांगायची म्हटली तर
ईमेल क्लोनिंगच्या द्वारेही काही कंपन्यांच्या अकाउंटमधनं पैसे गेलेले आहेत. म्हणजे समजा मी एका कंपनीची अकाउंटंट आहे आणि मला माझ्या बॉसचा ईमेल आला की ह्या पार्टीला आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि ही लिंक आहे, तू पेमेंट करून टाक. तर अर्थातच माझे वरचे अधिकारी सांगतायत म्हटल्यावरती मी ते पेमेंट करून टाकणार. पण माझ्या जो बॉस आहे किंवा प्रमुख आहेत त्यांचा ईमेल आयडीच हॅक झालेला असतो. तर त्याच्यावरनं मला जर अशी इन्स्ट्रक्शन झाली तर मी अर्थातच ते पेमेंट करून टाकणार. तर हे ईमेल कॉम्प्रोमाइज करणे म्हणजे त्याच्यातली एखाद दोन अक्षरांची बेमालूमपणे अदलाबदल केलेली असते की तो खरोखरी त्या संस्थेचाच ईमेल आयडी आहे की काय असं आपल्याला वाटू शकतं. किंवा ते ईमेल अकाउंटच हॅक केलेलं असतं आणि अशा प्रकारचे मेसेजेस पाठवले जातात. तर नाशिकमध्ये जी घटना घडली त्याच्यात 2.5 ते 3.25 कोटी रुपये त्या अकाउंटंटनी सायबर हॅकरला स्वतःहून ट्रान्सफर केले. का? कारण तिला असं वाटलं की ही आपल्या बॉसची ईमेल आहे, पण तो कॉम्प्रोमाइज झालेला ईमेल होता. सो असे कोट्यावधी रुपये नागरिक गमवत आहेत. या काही घटना सांगता येतील. काय महत्वाच्या तुम्ही घडामोडी सांगितलेल्या. आणि आपण म्हणतो सगळे लोक सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत, साक्षरता आहेतच, पण या सगळ्या गोष्टी असून सुद्धा असे जे बळी पडतात, तर असं जर आपण बळी पडलो तर तातडीने कोणती गोष्ट आपण हाताळली पाहिजे. विशेषतः म्हणजे कौटुंबिक क्षेत्रामध्ये सुद्धा या घटना घडतात आणि बाहेर पडल्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा या सगळ्या घटना घडतात. तर तातडीने कोणती पावलं उचलावीत? हे सगळे व्यवहार जे असतात ते आपल्या बँक अकाउंटशी लिंक्ड आहेत. तर जेव्हा केव्हा आपण म्हणजे खूप वेगवेगळे प्रकारे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे. पण एक ठोकताळा म्हणून सांगायचं ठरलं तर असं जर आपल्या लक्षात आलं की आपण याला बळी पडलेलो आहोत तर आपल्याला लगेच तातडीने बँकेशी संपर्क करून स्टॉप पेमेंट ही रिक्वेस्ट पाठवता येते की जेणेकरून आपलं अकाउंट पुढचा आपला म्हणजे सूचना येईपर्यंत फ्रीज होतं आणि त्यातनं कुठलेही व्यवहार होऊ शकत नाही. तर हे आपण लगेच पाऊल उचलू शकतो. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे भारत सरकारचं हे जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या मार्फत I4C म्हणजे इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर हे पोर्टल चालवलं जातं भारतीय सरकारतर्फे. तर त्या पोर्टलवरती जाऊन आपण आपली लेखी तक्रार लगेच देऊ शकतो. तर ही लगेच करण्याची गोष्ट आहे. जेव्हा ही तक्रार जाते तेव्हा ते ऑफिस जिथे कुठे असेल तिथनं आपल्या लोकल पोलीस ठाण्याशी संपर्क केला जातो आणि आपण आपली सगळी माहिती तिथे दिलेली असते की त्याचे ऍप आहे का? हे पोर्टल आहे, वेबसाईट आहे. तर तिथे जाऊन ही लिखित स्वरूपात आपण तक्रार देऊ शकतो. हे दुसरं पायरी. आणि तिसरी 1930 हा त्या पोर्टलचा अधिकृत नंबर आहे. तर तिथे जाऊन जर आपण टेक्नोसावी नाही आहोत की वेबसाईटवर जाऊन ही इन्फॉर्मेशन एंटर केली तर आपण कॉल करून ही माहिती त्यांना सांगू शकतो की असं असं घडलेलं आहे. अर्थात ही त्या स्वरूपात डिजिटाइज्ड होत असेल आणि तिथनं परत सूत्र हलत असतील आपल्या शहरातील लोकल जे पोलीस स्टेशन असतं त्यांना संपर्क केला जातो आणि तिथनं चौकशीचे आदेश निघतात. सो अशा पद्धतीने हे आपण करू शकतो. प्लस आपल्या घरातल्यांना सुद्धा की एज्युकेट करणं ही आपली जबाबदारी झालेली आहे. कारण आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे. आता या अनुषंगाने की मुलांच्या हातात सुद्धा आपण मोबाईल देतो. आता माझा नातू सुद्धा ब्लिंकिटवरनं काहीतरी आपलं मागवत बसतो. तर मला भीती वाटते की कुठलं बटन दाबलं वगैरे, तर त्या संदर्भात कोणती काळजी घ्यायला पाहिजे मुलांच्या हातात मोबाईल देताना? मुलांकडे जर आपण हे मोबाईल डिव्हाइस देत असू तर एक तर गोष्ट म्हणजे आपण जे दैनंदिन जसं ब्लिंकिट किंवा इतर ई कॉमर्स ऍप्लिकेशन आहे त्याच्यातनं जे व्यवहार आपण करत असतो त्या व्यवहारांशी लिंक जे बँक अकाउंट आहे तिथे आपण कमीत कमी अगदी जुजबी रक्कम ठेवावी असं मी सजेस्ट करेन. की तिथे अगदी लाखो रुपये आपले पडू नये तर ते अकाउंट कधीच अशा व्यवहारांसाठी वापरू नये. तर बरेच आता ही प्रॅक्टिस आता झालेली आहे की गरजेपुरतेच पैसे तिथे असावेत. तर ही पहिली आपण काळजी घ्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे मुलं ऑपरेट करत आहेत तर त्या दृष्टीने एकतर म्हणजे मुलांना पण एज्युकेट आपण करायला पाहिजे की काय त्यांचं लिमिट आहे, कुठले ऍप्लिकेशन्स ते वापरू शकतात. म्हणजे ज्या मुलं मोबाईलवरनं समजा एखादा ब्राउझर वापरत असतील तर त्या ब्राउझर्सला मुलांसाठी फ्रेंडली बनवलेला ब्राउझर आपण देऊ शकतो की ज्याच्यामध्ये मुलं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पर्यंत जाणारच नाही. किंवा ई कॉमर्सचे जे ऍप्लिकेशन्स असतात ते वापरताना हे सगळे ऍप्लिकेशन जे असतात ते डिमांड आणि सप्लाय टाईपचे आहेत ज्याच्यामध्ये ओटीपी मागितला जातो पेमेंटसाठी. तर तो ओटीपी मुलांनी द्यायचा नाही आहे ही स्पष्ट सूचना मुलांना दिलेलीच असावी. कारण तो ओटीपी एकदा शेअर केला की आपलं बँकेचे म्हणजे व्यवहाराचे हक्क आपण दुसऱ्याला देत असतो. सो हे होऊ नये अशा याबाबत मुलांची बोलणं खरोखरच गरजेचं आहे.
मॅडम, या मुलांच्या संदर्भात आणखीन एक की आपण त्यांना मोबाईल देतो तेव्हा काही त्याच्यामध्ये असं सेटिंग करता येईल का होणार की आपल्याला त्यांच्यापासून ते सगळं हे जे प्रकरण आहे ते लांब राहील, सुरक्षित राहील? हो, नक्कीच. काही ऍप्लिकेशन्स जे असतात महत्वाचे, जे आपल्याला वाटतं की फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स किंवा वित्तीय व्यवहारांशी रिलेटेड आहे, तर अशा ऍप्लिकेशन्सला आपण आपला पासवर्ड टाकू शकतो. बरं. हे पासवर्ड टाकणं खूप महत्वाचं आहे, जे अर्थातच मुलांना माहिती नसतात, शेअर करायचे नाहीयेत. त्याच्यामुळे मुलं त्या ऍप्लिकेशन्स पर्यंत जाणारच नाहीत. बरं. आणि दुसरं म्हणजे बऱ्याच ऍप्लिकेशन्सला आपल्याला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन असं जे म्हणतात, की फक्त पासवर्ड न टाकता ओटीपी पण येतो, किंवा जसं ईमेल अकाउंटला आपण ईमेल अकाउंटचा पासवर्ड पण टाकतो आणि आपल्याला तो जेव्हा ओटीपी बघतो आणि तो टाकल्यावरच आपलं अकाउंट ओपन होतो, त्याला म्हणतात 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. सो अशा प्रकारचं ऑथेंटिकेशन आपण आपल्या ऍप्लिकेशन्सला लागू करू शकतो, जेणेकरून ते ऍप्लिकेशन्स मुलांकडनं हाताळलं जाणार नाही. आणि अर्थातच मुलांच्या हातात मोबाईल आहे आणि पालकांचं लक्ष नाही असं तर व्हायलाच नको. आपला स्वतःचा सर्व्हिलन्स खूप गरजेचा आहे. सो मला असं वाटतं हे काही उपाय आपण नक्कीच करू शकतो. पालकांनी मुलं मोबाईल कसा हाताळतात, किती हाताळतात, कुठं त्या काय बघतात, या बाबतीत फार जागरूक राहिलं पाहिजे. मला एक घटना सांगायला आवडेल, नाशिक मधलीच आहे. असंच म्हणजे IPL चालू होतं आणि मुलगा स्वतंत्र मोबाईलवरती त्याचा गेम बघतो आहे असं पालकांना वाटलं, पण या मुलाने डिजिटल लोन देणारे काही ऍप्लिकेशन्स आजकाल आलेले आहेत, की ज्याच्यामध्ये कुठलेही डॉक्युमेंट्स लागत नाही, किंवा जे म्हणजे व्हॉट्सअप किंवा ईमेल केले डॉक्युमेंट्स तरी आपलं काम होतं. आणि ते डॉक्युमेंट्स पाठवून त्या मुलाने डिजिटल लोन घेतलं, म्हणजे पैसे घेतले, आणि मग तो शेअरमध्ये इन्व्हेस्ट करत होता. म्हणजे पालक म्हणजे पालकांना असं वाटत होतं की मुलगा आपला गेम बघतोय किंवा गेम खेळतोय, पण ह्या मुलाने डिजिटल लोन घ्यावं इतके व्यवहार केले आणि ते लाखांमध्ये त्याने लोन घेतलं. आणि हे जेव्हा असं होतं तेव्हा लोन देणाऱ्या ज्या संस्था असतात, फ्रॉड संस्था, त्या काय करतात, आपला मोबाईलचा ऍक्सेस काढून घेतात. म्हणजे आपल्या डिव्हाइस मधले फोटोज, व्हिडिओज, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ही सगळी त्यांना दिसत असते. आणि मग त्या मुलाच्या बाबतीत असं झालं की घरातल्या महिलांचे जे फोटोज, व्हिडिओज होते ते आम्ही मॉर्फ करू आणि मग सोशल मीडियावर व्हायरल करू, अशा धमक्या त्याला यायला लागल्या. कारण आता लोनची रिकव्हरी पण करायची होती. तर त्या ह्याच्यात तो इतका डिप्रेशनमध्ये गेला की आता मी हे पैसे कसे घेऊ, कारण होता तर तो विद्यार्थी, पैसे तर नव्हते. मग ही घटना, तो डिप्रेशनमध्ये गेला, तो अगदी आत्महत्येपर्यंत गेला होता. मग ही आमची जी ऑफिसची सायकोलॉजिस्ट आहे तिच्याकडे ही केस आली, ती पालकांशी बोलली आणि त्यांनी हे प्रकरण निस्तरलं. पण ह्याच्यातनं महत्वाचं हे आहे की आपल्या मुलाच्या हातात जेव्हा मोबाईल आहे तेव्हा तो मोबाईलवरनं नक्की काय करतो आहे, तर हे लक्ष ठेवणं हे सुद्धा पालकांची खूप आजकाल जबाबदारी झालेली आहे. कारण एकदा मुलं सज्ञान झाले की सगळ्यांच्याच हातात मोबाईल येतो, पण यंग पिढीला अट्रॅक्ट करून किंवा काही डिस्काउंट्स, आमिष दाखवून त्यांच्याकडनं लूट करणारी नवीन टेक्निक्स या सायबर फ्रॉडिस्टरने शिकलेली आहे. म्हणजे मुलं तर हुशार आहेत, पण त्याच्या एक पट पुढे जाऊन फ्रॉडिस्टर्स पण हुशार आहेत, आणि म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. सुरक्षित पासवर्ड आणखीन कसा काय करता येईल, त्यात काही आहे का वेगळं टेक्निक? बऱ्याचदा काय होतं की आपले जे पासवर्ड असतात ते ना खूप इझिली गेसेबल असतात. म्हणजे जनरली आपलं जर सोशल मीडिया अकाउंट असेल तर तिथे आपलं नाव किंवा बरेच जण बर्थ डेट, बर्थ इयर, अशी बेसिक इन्फॉर्मेशन किंवा कॉलेजचं नाव टाकत असतात. तर बऱ्याच जणांचे पासवर्ड जे असतात ते आपल्या नावाच्या रिलेटेड किंवा त्यातली काही अक्षरं किंवा जन्माचं वर्ष, तर असं वापरून तयार केलेले असतात की जे इझिली गेसेबल आहे. जर मला तुमचं अकाउंट हॅक करायचंय तर मी तुमचे सगळे कॉम्बिनेशन्स हे करून बघेन, तुमचं नाव, तुमचं बर्थ इयर. तर पहिली गोष्ट म्हणजे पासवर्ड इतके इझिली गेसेबल असू नये. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा पासवर्ड ठेवला की लोक तो बरेच कालावधीपर्यंत बदलतच नाही. तर पासवर्ड ही फ्रिक्वेंटली बदलायची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन जास्त न ठेवता स्पेशल कॅरेक्टर्स वापरणं किंवा अशी काही इन्फॉर्मेशन वापरणं की जे इझिली गेस करता येणार नाही, तर असा आपण तो पासवर्ड बनवायला पाहिजे. तो जर आपण अशा ऍप्लिकेशनसाठी बनवत असू जिथे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन अलाउड आहे, तर ते जरूर लावायला पाहिजे. म्हणजे मग आपला डेटा किंवा माहिती किंवा आपले व्यवहार हे सुरक्षित राहू शकतात. आता हे जे फ्रॉड करतात भामटे, ते पकडले जातात का, ती काय यंत्रणा आहे? म्हणजे आमच्याकडे काही इंटर्नशिप करणारे, ह्याच सायबर सिक्युरिटीमध्ये इंटर्नशिप करणारे काही मुलं आहेत, तर ते नाशिक मधल्या सुद्धा
सायबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आले. तर आम्हाला म्हणजे माहिती म्हणजे आकडे जे तिथे आम्ही पाहिले ते इतके धक्कादायक होते की त्यांच्याकडे रोज अशा हजारोने केसेस दर्ज होत असतात, येत असतात. म्हणजे नॅशनल सायबर पोर्टलवरचे जर आकडे पाहिले तर दररोजच्या तक्रारी ज्या आहेत त्या हजारांमध्ये आहेत. म्हणजे रोज जर 1000 तक्रारी येत असतील तर तितकं मनुष्यबळ त्यांच्याकडे पाहिजे, तितके स्किल सेट त्यांच्याकडे पाहिजे की ते त्या फ्रॉडिस्टर पर्यंत पोहोचू शकतील. आणि शिवाय फ्रॉडमध्ये असणाऱ्या ज्या रकमा असतात त्या जर लाखोंमध्ये कोटींमध्ये असतील तर तुमच्या आमच्यासारख्या 4-5 हजारांच्या समजा आपली सायबर लूट झालेली आहे तर त्या घटनांना प्रायोरिटी पोलीस देतील की त्याच्यावरच्या रकमांना. म्हणजे ह्या रकमांची संख्या आणि आकडे लक्षात घेता सुद्धा त्यांना त्याच्या प्राधान्यक्रमाने काम करावं लागतं. सो स्किल सेटची कमतरता असणे, मनुष्यबळाची कमतरता असणे किंवा ज्या मोठ्या सायबर फसवणूक झालेल्या आहेत तिकडे लक्ष देण्याची गरज असणे, ह्याच्यामुळे ज्या या छोट्या छोट्या फसवणुकी होतात त्या लवकर पकडल्या जात नाही. कारण ही डिजिटल गोष्ट असल्यामुळे ही पटकन पकडण्यासारखी किंवा पटकन लक्षात आणण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यावर आपण लगेच पावलं उचलली नाहीत तर मग या केसेसवरती काम होणं शक्य होत नाही. सर, माहिती म्हणून विचारतो की फक्त शासन म्हणजे सरकारीच या यंत्रणा आहेत शोध घेण्याच्या, खाजगी पण संस्था आहेत? आता तुम्ही एथिकल हॅकर हा शब्द ऐकला असेल. I've bypassed their main firewall. Now let's see what's inside. जे म्हणजे हा कोर्स आहे सर्टिफाईड एथिकल हॅकर्स, तर अशा काही व्यक्ती किंवा संस्था पण असतात की ज्यांची मदत आपण घेऊ शकतो. पण शेवटी त्यांचं पण एक लिमिट आहे की त्या कुठपर्यंत या इन्फॉर्मेशनचा वापर करू शकतात. त्याच्यानंतर त्यांना सरकारी यंत्रणेकडेच धाव घ्यावी लागते. पण जर लिमिटेड कपॅसिटीमध्ये त्यांच्या जर ते करू शकत असतील मदत तर ते नक्कीच आपल्याला करू शकतात. त्यांचा सल्ला आपण जरूर विचारावा. पण ती जर अमाऊंट खूप मोठी असेल, त्याच्यामध्ये प्रतिष्ठित संस्था व्यक्ती जर इन्व्हॉल्व असेल तर आपल्याला कधीही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार, आपली सायबर सेलमध्ये जाऊन तक्रार नोंदवणं कधीही चांगलं. आता एक एआयचं नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, तर या एआयची मदत भामट्यांना होते का आपल्यासारख्या संशोधन करणाऱ्या पकडणाऱ्या लोकांना होते? यावर खरोखर एक निबंध लिहावा असा आहे की एआय शाप की वरदान. तर ह्याला जसं आपण निबंधामध्ये लिहू तशा दोन्ही बाजू आहेत. म्हणजे एआयच्या माध्यमातून तासाभरात लाखो फिशिंग ईमेल जनरेट करता येतील, बनावट फसव्या ईमेल जनरेट करता येतील की ज्या त्या व्यक्तीची माहिती मिळून तयार केल्या जातात. त्या व्यक्ती विविध भाषांमध्ये, आता एआय कशासाठी वापरतात तर विविध भाषांमध्ये या ईमेलचे ड्राफ्ट करणं, तर ह्याच्यासाठी सुद्धा एआय वापरलं जातं आणि सायबर फ्रॉडिस्टर त्याचा वापर करून या फिशिंग ईमेल तयार करतात. किंवा आपण सोशल मीडियावर आपले फोटोज व्हिडिओज टाकतो तर त्या व्हिडिओज मधला चेहरा किंवा आवाज वापरून आपल्या व्हॉइसचं क्लोनिंग करून सुद्धा फसवणाऱ्या काही घटना आहेत. मला एक सांगावीशी वाटेल की तुम्ही घरात काम करत आहात आणि तुम्हाला फोन आला मुलाच्या आवाजात की आई माझा ऍक्सिडेंट झालेला आहे, तिथे डॉक्टर आहेत, मी जाऊन उपचार घेणार आहे, फक्त त्यांनी इतके 5000 रुपये ट्रान्सफर करायला सांगितलेत. हा तुमच्या मुलाच्या आवाजात तुम्हाला जर फोन आला तर तुम्ही तातडीने काय कराल की आपल्या मुलाला उपचार मिळाला पाहिजे म्हणून पैसे ट्रान्सफर कराल. पण हा जो आवाज असतो तो सोशल मीडियावरती तुमच्या मुलाचा एखादा व्हिडिओ घेऊन त्यातनं क्लोन केलेला असतो एआयच्या साह्याने, आणि म्हणून इथे एआयचा दुरुपयोग होतो. तर हे व्हॉइस क्लोनिंग करणं किंवा व्हिडिओ मॉर्फिंग करणं इथे एआयचा वापर होतो आणि ज्याच्यामध्ये सायबर फ्रॉडिस्टर तरबेज आहेत आणि ते ह्या प्रकारचा वापर करत असतात. आता याचा दुसरी बाजू अशी आहे की एआयचा वापर करून आपण काही घटना ह्या रोखूही शकतो. म्हणजे आता समजा एखादी बँक आहे आणि त्यांच्याकडे लाखो क्रेडिट कार्डचे व्यवहार रोजचे होत आहेत, तर त्यांना प्रत्येक व्यवहार हा तपासून बघण्या इतका वेळ नसतो. पण एआयच्या साह्याने एखादा अनपेक्षित झालेला व्यवहार किंवा समजा मी रुपाली कुलकर्णी जी आहे ती साधारण दिवसभरात ट्रान्झॅक्शन या रकमेचे साधारण करते, तर हे ट्रेनिंग एआयला दिलेलं असतं. मग मी जो वेळ ट्रान्झॅक्शन साठी वापरत नाही त्या व्यतिरिक्त वेळेस जर एखादं ट्रान्झॅक्शन झालं एखाद्या अशा संस्थेबरोबर झालं जिथे मी फारसं ट्रान्झॅक्शन करत नाही तर लगेच मला बँकेकडनं कॉल येतो. तर तो कसं काय, तर हा इथे एआय वापरलं जातं की ही अशी जी आउट ऑफ द बॉक्स घटना आहे ती एआयच्या साहाय्याने पकडली जाते आणि तिथे मग आपल्याला बँकेतनं फोन येतो आणि आपण ऑथराईज केल्यावरच ते ट्रान्झॅक्शन होतं. सो अशा काही गोष्टी आहेत की ज्या एआयच्या साहाय्याने सुसह्य पण बनलेल्या आहेत. सो याला दोन्ही बाजू आहेत. सो
कोण कसं वापरतं ह्याच्यावरती खरं तर हे अवलंबून आता या आधुनिक तंत्रज्ञानाचा विषय निघालाच आहे, तर इतर देश अनेक बाबतीत प्रगती करतायत. तर या संदर्भामध्ये इतर देशामध्ये काय परिस्थिती आहे, की त्यांच्याकडे काय अशी यंत्रणा निघाली आहे का, किंवा काही देशामध्ये असं घडतच नाही, अशी फसवणूक होतच नाही, असं काही आहे का? मला तर असं वाटतं की जे प्रगत देश आहेत तर तिथे तर टेक्नॉलॉजी खूप पावलांनी पुढे पोहोचलेली आहे. बरं. पण तिथे आणि इथे मला फरक असा वाटतो की अवेअरनेस हा जितका व्हायला पाहिजे किंवा अलर्ट जितकं असायला पाहिजे, तर सायबर सुरक्षा हे शिक्षण आहे. त्याचा खरं तर म्हणजे शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश व्हायला पाहिजे की हाऊ टू रिमेन सेफ इन दिस मी तो डिजिटल प्रश्न वर्ल्ड. विचारणारच होतो, हो. की शालेय अभ्यासक्रमामध्ये किंवा विद्यापीठामध्ये वगैरे हा विषय यायला पाहिजे. हो. तर परदेशामध्ये अशी परिस्थिती म्हणजे माझ्या काकू अमेरिकेत राहतात, तर त्यांचाही फोन हॅक झाला होता. बरं. म्हणजे जिथे टेक्नॉलॉजी पुढे पोहोचलेली आहे तिथे तर हा धोका आहेच आहे. आणि भारतासारख्या देशामध्येही अशी परिस्थिती आहे की आता तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजना माहिती असेल, की शेतकऱ्यांना दरवर्षी शासनातर्फे 6,000 रुपयाची मदत होते. तर शेतकऱ्यांच्या अकाउंटला ते पैसे जमा होतात. पण हे सायबर भामटे जे असतात की ते ओटीपी त्यांच्याकडनं मागून ती रक्कम स्वतःच्या खात्यात घेतात. म्हणजे अगदी शेतकरी वर्गालाही सोडलं गेलेलं नाही याच्यात. आपल्या देशात तर ग्रामीण भाग फारच मागास आहे. म्हणून मग इथे ग्रामीण भागात जी अवेअरनेसची गरज आहे तर ती खूप जास्त आहे. कारण ग्रामीण भाग म्हणतो आपण, पण त्यांच्याकडे मोबाईल आहेच. प्रत्येकाकडे मोबाईल. तर तिथे जाऊन किंवा त्यांच्याशी संवाद साधून हे सायबर सुरक्षेचं शिक्षण देणं हे खूप महत्वाचं आहे. कारण ज्या शेतकऱ्याला शासनावर अवलंबून आहे, शासनाच्या मदतीवर, आणि ती मदत मिळताच ती त्याच्या खात्यातनं जर गायब होत असेल तर ही खूपच म्हणजे धक्कादायक बाब आहे. पण सायबर फ्रॉडेस्टरने अगदी त्यांनाही लुटलेलं आहे. म्हणजे सायबर सुरक्षिततेच्या बाबतीत आपला देश अजूनही खूप मागे आहे, मागास आहे, असं म्हणजे तेवढं अवेअरनेस आपल्यामध्ये नाही आहे. तो यायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. ह्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण म्हणजे आपलं पॉप्युलेशन. म्हणजे भारताचं इतकं जास्त लोकसंख्या आहे की आपण जे काही प्रयत्न शासनातर्फे होत आहेत तर ते कुठपर्यंत पोहोचणार. आणि म्हणूनच मला अल्पारंभामध्ये काम करताना खूप चांगलं वाटतं की ज्यांना कोणाला हे ज्ञान मिळालेलं आहे, हे नॉलेज आहे, तर अशा संस्थांनी पुढे येऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची खूप जास्त गरज आहे. तुम्ही अल्पारंभातर्फे निराळ्या ठिकाणी जाता का? शाळांमध्ये किंवा निराळ्या कंपन्यांमध्ये जाता? अल्पारंभाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेच्या रिलेटेड एज्युकेशन जे आहे ते कंटिन्युअस चालू आहे. वेगवेगळ्या कॉर्पोरेट संस्था, ज्येष्ठ नागरिक क्लब किंवा मेटा किंवा नॅप सारख्या ज्या सरकारी संस्था आहेत तिथे सुद्धा जाऊन आम्ही तिथल्या स्टाफला प्रशिक्षित करतो की कसं आपण सायबर सुरक्षित राहिलं पाहिजे. सो हे कार्यक्रम तर सतत चालू असतात आणि याची खूप गरज आहे. कारण जिथे कुठे मी सेशनसाठी जाते तिथे सेशन संपल्यावर 3-4 तरी लोक उठून येतात आणि सांगतात की मॅडम आम्ही अशा पद्धतीने पैसे गमवले होते किंवा आहेत. हे फार मोठ्या प्रमाणात करण्याचं काम आहे, व्यापक प्रमाणात. व्यापक. आणि मला असं वाटतं की अनेक संस्था यासाठी पुढे झाल्या पाहिजेत असं झालं पाहिजे. बरोबर. तुमच्यासारखे अनेक लोक या कामामध्ये यायला पाहिजे. आणि म्हणजे जितक्या म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठीचे वेगळे प्रॉब्लेम असतात, कारण ती पिढी वेगळ्या प्रकारचं ऍप्लिकेशन हँडल करते, किंवा महिला त्यांचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात, किंवा मगाशी शेतकरी वर्ग सांगितला. तर वेगवेगळे म्हणजे ह्या सायबर गुन्हेगारांचा खूप अभ्यास आहे. फारच व्यापक. कोणाची काय मानसिकता आहे या भावनांचा अभ्यास करून ते तरबेज झालेले आहेत आणि बरोबर त्या वर्गाला वेगवेगळे टेक्निक्स वापरून फसवण्यात येत आहे. आणि म्हणूनच शालेय स्तरावर, शैक्षणिक स्तरावरती किंवा कौटुंबिक स्तरावरती या एज्युकेशनची खूप जास्त गरज आहे. मला सांगायला आवडेल की आता ह्याने नवीन सिलेबसमध्ये खूप कोर्सेस सायबर सिक्युरिटी रिलेटेड आलेले आहेत. IITs किंवा IIITs मध्ये सुद्धा सायबर सिक्युरिटी रिलेटेड काही कोर्सेस आलेले आहेत, ज्याच्यामध्ये डिजिटल फॉरेन्सिक म्हणा किंवा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी म्हणा किंवा सायबर लॉज हा पण एक त्याच्यातली शाखा आहे की ह्या माध्यमातून आपण मुलांना प्रशिक्षित करू शकतो आणि ते पुढे त्यांचं ज्ञान इतरांपर्यंत नेऊ शकतात. आता आपण चहा घेतला तरी QR कोड मार्फत पैसे, तर त्यातून सुद्धा फसवणूक होते. QR कोड वगैरे याच्यातून. बरोबर. आपण जेव्हा एखादा QR कोड स्कॅन करतो आणि तेव्हा आपण हे गृहीत धरलेलं असतं की हे पैसे त्या अकाउंट मध्येच जात आहेत. जेव्हा QR कोड स्कॅन केल्यानंतर तिथे बँकिंग नेम येतं, तर ते आपण व्हेरीफाय केल्याशिवाय आपण तिथनं पेमेंट नाही करायला पाहिजे. रिक्षाला विचारतं हे तुझं नाव आहे का. तर
हे खूप महत्वाचं आहे की ही खातरजमा करणं. पण बरेचदा आपण घाईत असतो, आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, किंवा समोरच्या सांगतोय म्हणून त्याच्यावर ब्लाइंड आपण विश्वास ठेवतो. तर ह्यामुळे असे प्रकार खूप होतात की सायबर फसवणूक ही वाढती आहे. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सोप्या शब्दात आणखीन काही सांगा थोडक्यामध्ये, कारण ज्येष्ठ नागरिक जास्त याच्यामध्ये पेन्शन आली किंवा अरियर्स आले किंवा प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आले की मोठी रक्कम त्यांच्याकडे येते आणि ते लगेच फसवले जातात. बरोबर. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सोप्या शब्दात सांगा. मला असं वाटतं ज्येष्ठ नागरिक हा एक असा गट आहे की ज्यांच्याकडे आता नुकतेच रिटायरमेंटचे अमाऊंट किंवा धन आलेलं आहे आणि म्हणून सायबर भामट्यांची यांच्याकडे खूप नजर असते. तर मगाशी जो मी प्रकार सांगितला डिजिटल अरेस्टचा, तर ह्या डिजिटल अरेस्ट केसेसमध्ये बरेच जे बळी पडलेले आहेत ते ज्येष्ठ नागरिक आहेत, कारण त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत हे त्यांना माहिती आहे. तर ह्या ज्येष्ठ नागरिकांचं समुपदेशन करणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे खूप बेसिक गोष्टी आहे की ज्या आपण म्हणू की टिप्स म्हणून मला सांगता येतील की आपला OTP, बँकिंग पासवर्ड हे कोणालाही शेअर नाही करायला पाहिजे. अनोळखी लिंकवरती जाऊन जी कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवरती आली आहे आणि मित्र म्हणतो की अरे मी पण पैसे टाकले तूही टाक, तर अशा लिंकवरती जाऊन इन्व्हेस्ट नाही करायला पाहिजे. आपल्याकडे सेबी हे गुंतवणूक नियामक आहेत किंवा RBI ह्या ज्या संस्था आहेत ह्यांच्या वेबसाईटवरती कुठले पोर्टल्स आहेत की जे सेबी मान्यता प्राप्त आहेत, तिथे जाऊन तुम्ही गुंतवणूक करणं हे केव्हाही चांगलं. केवळ कोणीतरी मित्र म्हणतो आहे किंवा त्यांनी पैसे टाकले म्हणून आपण ती लिंक ओपन करून ते कुठलं तरी अनोळखी ऍप डाउनलोड करायचं आणि त्याच्यात पैसे इन्व्हेस्ट करायचे, हे अतिशय चुकीचं आहे. खात्री नसताना कोणतीही लिंक ओपन करायची नाही. बरोबर. आणि म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असते तेव्हा सेबीच्या साईटवरती जाऊन एन्श्योर करा की अरे हे सेबीशी संलग्न आहेत का, आणि असं असेल तरच तिथे ग्रीव्हियन्स कंट्रोलर असतो किंवा तिथे काहीतरी मेकॅनिझम आहे की तुमची जर तक्रार आली तर तिचं निवारण कसं करायचं. पण जेव्हा तुम्ही अनोळखी ऍप डाउनलोड करतात तेव्हा तुम्हाला माहित असतं का की हे पैसे कुठे जात आहेत, तर मला काही अडचण आली तर माझी ती अडचण कोण निवारण करणार आहे. तर जेव्हा आपल्याला ही खात्री नसते तेव्हा अजिबात तिथे पैसे गुंतवणू नये. कोणीही आपल्याला जेव्हा म्हणजे RBIच्या रेटपेक्षा जास्त इंटरेस्ट रेट सांगता आहे तर लगेच आपले कान टवकारले पाहिजे आणि पूर्ण खातरजमा केल्याशिवाय आपण तिथे पैसे इन्व्हेस्ट नाही करायला पाहिजे. सो ह्या काही बेसिक गोष्टी आपण पाळायला पाहिजे. अतिशय सोप्या शब्दात आणि विस्तृतपणे आपण सांगितलंय, तरी पण या विषयासंदर्भात आणखीन काही आपल्या मनात सांगायचं राहिलं असेल तर ते सांगावं. आणि समारोपाला तुम्ही या विषयावर फार सुंदर कविता केली आहे, मगाशी तुम्ही मला दाखवली, फार छान कविता आहे, ती काही स्वरूपामध्ये आपण सादर करावी आणि मग आपण या कार्यक्रमाचा गप्पांचा समारोप करूया. आणखीन काही सांगायचं असेल तर जरूर सांगा, महत्वाचा विषय आहे. मला असं वाटतं की सायबर फ्रॉड झाल्यावरती आपण त्याच्यात सापडतो तर मग काय करायला पाहिजे, तर त्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या की जसं I4C हे सरकारचं पोर्टल आहे, तिथे जाऊन तुम्ही लिखित स्वरूपात कंप्लेंट करू शकता, किंवा 1930 हा कॉलचा नंबर आहे, तिथे तुम्ही जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकतात, किंवा जिल्ह्यातलं जे काही सायबर सेलचं स्टेशन असेल तिथे जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. हे तर मी सांगितलंच. पण ह्याच्या पुढे जाऊन जो तक्रारदार आहे त्याची फसवणूक झालेली आहे आणि तो खूप मानसिक गिल्टमध्ये असतो, त्याच्या मनात अपराधी भावना आलेली असते आणि पहिल्यांदा त्याला तो मानसिक सपोर्ट देणं खूप गरजेचं वाटतं. कारण माझ्या सेशन्समध्ये असं बरेचदा होतं की एखादे आजोबा येतात आणि त्यांच्या घरातले सांगतात की हे खूप खचून गेलेत कारण लाखो यांचे रुपये गेले, मग समाजामध्ये खूप लोकांनी त्यांना नावं ठेवली किंवा असं जे पिअर प्रेशर, एवढं कळत नाही का, एवढा मूर्खपणा का, तर हे येतं. त्याच्यामुळे पहिले तर घरच्यांची ही जबाबदारी आहे की त्यांना सांभाळून घेणं, त्यांना मानसिक आधार देणं. तर म्हणजे हे कायदे किंवा लिगल गोष्टी किंवा काही नंतरच्या गोष्टी, पण पहिले आपल्या माणसाच्या मनाची काळजी घेणं हे खूप त्यावेळेस महत्वाचं वाटतं. कारण मगाशी मी तुम्हाला लहान मुलाची घटना सांगितली की तो आत्महत्येला प्रवृत्त झाला होता, इतकी त्याची सायबर फसवणूक चालू झाली होती. तर अशीच त्या आजोबांची पण गोष्ट होती की त्यांना डिप्रेशन आलं होतं आणि ते समाजात मिक्स होण्याचे थांबले, ते घराच्या बाहेरच पडेन असे झाले आणि त्यांना इतकं डिप्रेशन आलं की शेवटी त्यांची ट्रीटमेंट सुरू करावी लागली. तर जेव्हा केव्हा तुम्हाला अशा सायबर घटना समजतायत गुन्ह्याच्या, तेव्हा तुम्ही इतरांशी बोला. ज्याच्या बाबतीत हा प्रकार झालाय त्याला मानसिक आधार द्या. या घटना तुम्ही इतर 4 जणांना सांगा, सो दॅट त्यांचे तरी पैसे अशा प्रकारच्या घटनांतनं जाणार नाही. सो हे शेअरिंग जे आहे सायबर गुन्ह्यांच्या बाबतीतलं ते मला खूप महत्वाचं वाटतं, कारण मला माहिती नाही की उद्या माझ्या आसपासच्या कोणाच्या ओळखीच्या बाबतीत सुद्धा ही घटना घडू शकते.
त्याच्यामुळे अवेअरनेस करत राहणं, गप्पा मारत राहणं, आणि म्हणून मला तुमचं खूप कौतुक वाटतं की अशा माध्यमातून लोकांपर्यंत आपण हा विषय पोहोचवत आहोत की ज्याच्यातून अवेअरनेस शक्य होतं. श्रोत्यांनो, ही आमची मुलाखत आपण शेअर करा, अनेकांना पाठवा की ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी हा जो विषय आहे हा इतरांना शहाणं करून सोडेल. सगळं कळतं हो आपल्याला, तरी आपण फसवले जातो. असं होऊ नये. तर तुम्ही फार छान माहिती सांगितली आणि आलात त्याबद्दल मी फार आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण कविता वगैरे पण करता का इतर? हो, ऍक्च्युली बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSCच्या माध्यमातून मध्ये एक स्पर्धा आयोजित केली होती ज्याच्यामध्ये हिंदीमध्ये जिंगल्स बनवायचे होते. बरं, सायबर फ्रॉड ही संकल्पना घेऊन. अरे तर त्यामध्ये केलेली मी एक छोटीशी रचना फक्त वाचून हो, दाखवते. जरूर जरूर. ह्या कवितेतनं सायबर फ्रॉड्सशी लढायचं कसं हे थोडा छोटा संदेश दिलेला आहे. वाचा. साइबर फ्रॉड्स की बढ़ रही है मात्रा, सावधानी न बरतो तो धन को है खतरा, साइबर सुरक्षा मंत्र ये ध्यान में रहे सर्वदा, अगर साइबर फ्रॉड्स को करना है अलविदा। वाह. मोबाइल पे आए हुए ट्रांजैक्शन OTP हम्म. आपकी वित्तीय सुरक्षा के है उपयोगी, अगर साइबर फ्रॉड में धन नहीं है गंवाना तो अज्ञात व्यक्ति से OTP साझा न करना, अज्ञात हाइपरलिंक से हमेशा रखो दूरी, हम्म. क्लिक उसे न करना जब तक जानकारी न हो पूरी, हम्म. ऐसी लिंक ले जाती है किसी फेक वेबसाइट पर जहां साइबर क्रिमिनल लेता है धन लुटाकर, वाह. अनजान प्लेटफॉर्म पर मत करो निवेश, हम्म. साइबर क्रिमिनल्स रखेंगे न धन को शेष, हम्म. सोचेंगे आप मिलेंगे अच्छे रिटर्न मगर नुकसान से व्याकुल होगा मन। बर. राष्ट्रीय साइबर अपराध रिपोर्टिंग पोर्टल आपकी मदद के लिए उपलब्ध है हर पल, साइबर क्राइम से अगर पीड़ित हो आप अगर तो 1930 यह है हेल्पलाइन का नंबर। वाह, सगळंच आलंय कवितेत. साइबर सुरक्षा मंत्र ये ध्यान में रहे सर्वदा, अगर साइबर फ्रॉड्स को करना है अलविदा। वा वा. या धन्यवाद. कवितेत त्यांनी सगळेच मुद्दे आणलेले आहेत आणि आपण हे सगळे मुद्दे लक्षात ठेवूया आणि आपलीही फसवणूक होणार नाही याची काळजी घेऊया. आपण कष्टाने मिळवलेला पैसा आहे तो विनाकारण या ठिकाणी वाया जाऊ नये, भामट्यांच्या खिशात जाऊ नये आणि आपल्या कुटुंबाला आपण सुरक्षित ठेवावं. कुटुंबातील सर्वांना हा व्हिडिओ ऐकवा, यातील मुद्दे समजावून सांगा. रुपालीताई, आपण आलात, फार बरं वाटलं. येस, आणि आपलं खरोखर मनोभावे तुम्ही सगळं काम करताय, कारण अनेक संस्थांमध्ये तुम्ही जाता, म्हणजे केवळ कर्तव्य वेगळं, पोटापाण्याचा व्यवसाय वेगळा आणि त्यात ओतून मनोभावे ही समाजसेवाच आपण करतात. आपल्या या समाजसेवेला मी नमस्कार करतो धन्यवाद आणि आपण आल्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो. पहिला जरूर सबस्क्राईब करा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हा महत्त्वाचा विषय इतरांकडे जरूर पाठवा. नमस्कार.